पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होतीये, कशा पद्धतीचं वातावरण आहे? बऱ्यापैकी आहे पॅनलची चांगली वातावरण. इथं प्रभाग क्रमांक 2 मध्ये काय परिस्थिती आहे? चांगली अश्विनीताई जाधव. काय काय विकास कामं झाले, काय काय प्रश्न प्रलंबित आहेत? पाण्याचे विषय सोडले, ड्रेनेजचे विषय, प्रत्येक म्हणजे घरोघरी जाऊन विषय सोडवले अश्विनीताई. तू युवक आहेस, युवकांच्या दृष्टिकोनातून काय होणं अपेक्षित आहे, काय वाटतं? आणि असंच सुधारणा व्हावं याची अपेक्षा आहे. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीपी कॉलेज वगैरे झाले, बरेच कामं झाले. काय येणारी सत्ता कोणत्या पक्षाची असू शकते, काय वाटतं? राष्ट्रवादी लागू शकतो, का त्या राष्ट्रवादीच का काय विश्वास आहे? कारण ते कामाला आहेत, व्यवस्थित आहेत त्या विषयी. राष्ट्रवादी आले तर काय फायदा होऊ शकतो? बोलतात ते काम होतं दादांच्या आधीदारांच्या. मागचे जे 9 वर्ष गेली, 17ची निवडणूक, त्याच्यानंतर 22ला होणं अपेक्षित होतं, आता 25ला निवडणूक होतीये, एकूण 9 वर्ष गेले मध्ये काय काय कामं प्रलंबित राहिली? तसं तर अजून तरी नाही राहिलेले, थोडे राहिलेले आहेत. राष्ट्रवादीचे किती उमेदवार या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणुकीला सामोरे जातात? पॅनल निवडून येऊ शकतो चार प्रभाग क्रमांक 2 मध्ये. कोण कोण उमेदवार कोण आहेत? उमेदवार अश्विनीताई जाधव, प्रफुल्लताई आल्हाट, विशाल गवाळे, वसंतभाई बोराटे. हे 4 जण राष्ट्रवादीकडून लागले तर 100% पॅनल येऊ शकतो. संपूर्ण पॅनल संपूर्ण लागू शकतो प्रभाग क्रमांक 2. 2 मध्ये.